पाण्यासाठी भटकंती, मे महिन्यात काय हाल होणार? सिंदेवाही तालुक्यामध्ये वास्तव्य करणारे नागरिक व त्यांचे कुटुंब. तालुक्याला उमा नदीचा वारसा मिळाला. या नदीमुळे जवळ असलेल्या गावांना पिण्यासाठी पाणी मिळतं. यावर्षी उन्हाळा जरा जास्त स्कोपला असून सकाळी 10 वाजले की या उन्हामुळे घराबाहेर जाण्याची इच्छा होत नाही. परंतु आज ज्या गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्या गावातील महिला उन्हातान्हात पाण्यासाठी भटकंती करत असल्याचं चित्र दिसून येईल. एक माठ पाण्यासाठी किती कष्ट करावे लागते याची प्रचिती अनुभवायला येईल. कधी नव्हे तर यावर्षी पाणी टंचाईचा सामना तालुक्यातील प्रत्येक गाव करीत आहेत. सध्याची परिस्थिती ही आहे. आणखी 2 महिने काढायचे आहेत. त्याचं काय? माणसाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी ही मुख्य गरज आहे आणि हेच पाणी आता मिळणं दिवसेंदिवस कठीण जाईल. असे पाणी टंचाई सारखे दिवस आपल्या आयुष्यात येतील असे कोणाला वाटले नसेल. परंतु आता ही झळ नक्कीच सोसावी लागणार यात दुमत नाही. या परिस्थितीला नक्की कोण जबाबदार आहे? भूगर्भामधील पाण्याचा साठा आणखी खोलात कसा गेला याबाबत विचार करण्यासाठी कोणाला वेळ नाही किंवा अशा मुद्द्यावर कुठेही चर्चा होणार नाही. कारण यासाठी नदीपात्रामधून होत असलेला अवैधरित्या वाळू उपसा करीत होते तेव्हा फक्त उघड्या डोळ्यांनी बघत होते. अवैधरित्या वाळू उपसा झाल्याने पाण्याची पातळी खोलात गेली हे नक्कीच. आजच्या काळात वाळू तस्करी करणारे बिसलरीचे पाणी विकत घेऊन पिऊ शकतात. परंतु सामान्य नागरिकांना पुढील काळात सामान्य नागरिकांना माठामधील पाणी मिळते की नाही हे येणाऱ्या काही दिवसात दिसूनच येईल. परंतु सामान्य नागरिकांच्या चुप्पीमुळे अवैधरित्या वाळू उपसा होऊन आज पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ आली आहे हे नक्कीच. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी सुनील गिडाम, मुख्य पत्रकार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.